नमस्कार, माझं नाव मोनाली झेंडे. आज आपण भेटत आहोत MNVTI मधल्या सक्सेसफुल एंटरप्रेनर्सला. आणि आता मी पुढची सक्सेसफुल एंटरप्रेनर श्रुती मराठे हिचं MNVTI कडून स्वागत करते. धन्यवाद वेलकम श्रुती. धन्यवाद मोनाली. मला MNVTI न बोलवलं की मला ऑलवेज यायला आवडतंच, कारण जेव्हा जेव्हा मला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचे असतील तेव्हा मला चान्स मी सोडत नाही. हा अगदी Yes. धन्यवाद. येस. तर सगळ्यात पहिला प्रश्न तुझ्यासाठी हा आहे की इंटिरियर डिझायनिंगला ऍडमिशन का घेतली किंवा वाय इंटिरियर MNVTI? मी खूप माझ्या आयुष्यातल्या एका चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये किंवा फेजमध्ये मी ह्या MNVTI मध्ये एंट्री केली आहे. तर इंटिरियर डिझायनरच का तर मला माहित नाही, म्हणजे मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता. पण मी जेव्हा इथे ऍडमिशनला आले तेव्हा माझं ग्रॅज्युएशन संपून काही वर्ष झाली होती. माझा मुलगा होता तिसरीमध्ये आणि तेव्हा मी इथं आले होते. सो मी बरेच आधी इन्स्टिट्यूट बघितल्या होत्या त्यावेळेला. आणि पण माहिती नाही, मी जरा एनर्जीवर विश्वास ठेवते, तर मला जसंही MNVTIच्या कॅम्पसमध्ये मी आले होते त्या क्षणाला मला असं वाटलं होतं की मी इथंच येणार आहे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मला वाटतं तूच होतीस. तू तर अगदी म्हणजे माझ्या मापाने म्हटलं तर लहान होतीस. प्राजक्ता आणि या सगळ्या मुली होत्या. आणि ओव्हरऑल मी सेटअप जो बघितला किंवा त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि मी बस त्याच्यात उतरत गेले असं मला वाटतं, किंवा ते मला करायचंच होतं म्हणून हे झालं असेल. पण ओव्हरऑल इन्स्टिट्यूट म्हणून सुद्धा मला खूप कॉन्फिडन्स वाटला, खूप आपलेपणा वाटला. नंतर मॅडमना भेटले. नंतर आय गेस ऍडमिशन झाल्यानंतर मी माधवी मॅडमना भेटले. तर त्याच्यानंतर तर मग प्रश्नच नव्हता, म्हणजे मला अगदी खात्री झाली की मी योग्य ठिकाणी आली आहे. आणि बहुतेक त्याच्यानंतरचा प्रत्येक एक एक दिवस मला आठवतो तो खूप छान होता. ती जर्नीज ओव्हरऑल खूप छान होती. म्हणजे चन्नावटन सरांचे लेक्चर्स असतील, की ती जी काही इंटेग्रिटी आहे ना ओव्हरऑल इथं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची, मी म्हणेन विचार आणि ते करत राहताना काम करत राहतानाची इंटेग्रिटी, ते सगळं मिळून मला वाटतं तो एक माहोल बनतो. सो तो अनबिटेबल आहे. म्हणजे मला अगदी आवर्जून सांगायला आवडेल की फर्स्ट इयरला बेसिक डिझाईन चे क्लासेस असायचे गुरुवार आणि शनिवार. तर संजीव सर आणि मंदार सर क्लासेस घ्यायचे माझ्यासाठी. म्हणजे मला असं आत्ता सुद्धा अजून परत एकदा वाटतं की तो एक्सपिरियन्स इज लाईक मेडिटेशन, की जे तुम्हाला असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला बरोबर नेतात विषयाकडं किंवा त्या विषयामध्ये, तर तुम्हाला ते सगळं आपलंसं वाटायला लागतं. आणि मी म्हणेन की हे MNVTIचा बिगेस्ट पॉइंट आहे की अकॅडमिक्सची क्वालिटी. जे काही टीचर्स असतात, जी काही प्रोसेस आहे सगळ्या मुलींना या सगळ्यामध्ये आणण्याची, कारण वेगवेगळ्या वयोगटातल्या येतात. जसं की मी वर्ष 32 ला आले होते, 10वी पासून पण मुली येतात. सो हा मोठा ग्रास्पिंग मधला किंवा ओव्हरऑल अंडरस्टँडिंग मधला फरक असतो. मग तो कुठेही जाणवत नाही. म्हणजे मला माझ्या टीम मध्ये आता काम करणारी मुलगी, ती पण 10वी करून आली होती, पण आता आमचं दोघींचं अंडरस्टँडिंग सेम लेवलला आहे. सो मी म्हणेन की त्याही मुली तेवढ्याच तयार होत्यात आणि मीही तेवढीच तयार होऊ शकते. म्हणजे असं कोणालाही आउट ऑफ स्ट्रीम वाटलं नाही तिथं कधीच, मला तरी, म्हणजे बाकीच्यांच्या पेक्षा. सो हा खूप ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. आणि अजून आता तरी मला असं वाटतं की मी योग्य क्षेत्रात आली अगदीच. तर तू हा स्टेट बोर्डचा कोर्स केला आणि 10वी नंतरच्या कुणीही मुली याला ऍडमिशन घेऊ शकतात. बरोबर. आणि एजचं पण काही बॅरियर काही नाही. आणि MSBTचाच डिझाईन कोर्स डिझाईन असल्यामुळं अर्थातच ते 10वीच्या वयाच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे तो केलेला असल्यामुळे त्याच्या पुढच्या प्रत्येकाला ते समजणारच आहे. आणि खूप डेप्थ मधनं नॉलेज असतं. म्हणजे जे ज्या मुलींना टेक्निकली काहीही माहिती नाही, स्क्रू काय असतो हेही आम्हाला माहिती नव्हतं, पण तिथून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. सो त्या बाबतीत मी म्हणेन की प्रॅक्टिकल नॉलेजेस, की प्रत्येक अगदी कार्पेंटरची भाषा समजायला सुद्धा आपल्याला वेगळी हे लागते. आपल्या पुस्तकातली भाषा आणि कार्पेंटरची भाषा हा खूप वेगळा असतो. हे सुद्धा इथे सांगितलं जातं. त्याच्यासाठी माणसं बोलवली जातात, त्यांची भाषा समजून घ्या हे सांगितलं. एवढं मला माहिती नाही की इतर कुठं करत असतील, पण इथं मात्र ते खूपच छान झालं. तू आता काय करतेस आणि तुझ्या फर्म बद्दल थोडीशी माहिती सांग. अच्छा. मी जसं MNVTI मधनं बाहेर पडले तसं मी चन्नापट्टण सरांच्या बरोबर एक प्रोजेक्ट केला. सो ते एक मला लर्निंग होतं. आणि नंतर त्यांच्याच रेफरन्स मधनं मला पहिला प्रोजेक्ट मिळाला. छोटासाच होता, पण त्या सगळ्या पूर्ण प्रोजेक्ट अगदी मीटिंग करण्यापासून शेवटपर्यंत सरांचा गायडन्स मिळाला आणि अशी माझी सुरुवात झाली. सो त्याच्यानंतर माझी एक फर्म चालू केली मी, डिसेंट्स इंटिरियर्स म्हणून.
ती 10 वर्ष रन केली आणि आता रिसेंटली मी एक नवीन फर्म सुरू केली. अर्थातच तो अजून काही नवीन विचार आणि नवीन गोष्टी घेऊन जुन्या एक्सपिरियन्समधनं नवीन लर्निंग घेऊन अशा पद्धतीनं सुरू केली. आता माझ्या दोन्ही फर्म चालू आहेत. कमर्शियल आणि रेसिडेन्शियल अशा दोन्ही प्रोजेक्ट्सवरती मी काम करते. जास्त करून रेसिडेन्शियलवरती काम झालंय आणि आता नव्याने कमर्शियल्समध्ये हे करतो. सो नवीन टीम बिल्ड केलेली आहे आणि म्हणून नवता डिझाईन स्टुडिओ या नावाने फर्म सुरू केली. सो दोन्ही क्षेत्रात म्हणजे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल दोन्हीमध्ये काम चालू आहे. हे जे इंटिरियर डिझायनिंग क्षेत्र आहे याच्यामध्ये पैसे कितपत मिळू शकतात ॲज अ फिमेल इंटिरियर डिझायनर काम करताना? आणि दुसरा प्रश्न असा की हे मुलींसाठी एक स्टेबल करिअर आपण म्हणू शकतो का? हो, 100% म्हणू शकतो. पैसा किती मिळतो हा मला असं वाटतं कुठलंही क्षेत्र असलं तरी आपण किती तयार होतोय, आपण बरोबर. किती काम करतोय, वेळ हम्म. देतोय ह्याच्याप्रमाणे Yes. पैशाचं गणित नेहमीच असेल. हम्म. पण मुलींसाठी मी असं म्हणेन नक्कीच चांगलं आहे. कारण अगेन मी म्हटलं तसं की तुम्हाला स्टेशन राहून सुद्धा काम करण्याचे बरेच ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला फील्ड वर्क आवडत असेल तर तसेही ऑप्शन्स बरेच बरोबर. आहेत. आणि स्टेबल करिअर हे असूच शकतं कारण त्याला तशी काही तुमच्या वयाची लिमिट नाहीये. जेवढा तुमचा अनुभव चांगला होत जाते तसं तुम्ही अजून त्याच्यात काहीतरी क्रिएटिव्हिटी आणू शकता आणि काम सतत करत राहू शकता. ज्यांना त्या क्षेत्राची आवड आहे त्यांच्यासाठी हे नक्की स्टेबल करिअर आहे. ओके. मुलींनी जॉब करावा की बिझनेस करावा? तुझं काय मत आहे? खरं तर हे मला असं वाटतं की हे इंडिव्हिज्युअल वरती डिपेंड असावं हे. कारण की काही मुलींना जॉब करणंच हे जास्त सोयीचं वाटतं आणि काही जणींना बिझनेस करावा हे आतूनच ऊर्जा असते. त्यामुळं त्या गोष्टी अगदी दोन्हीकडे लर्निंग आहेत बरोबर. आणि दोन्हीकडे लर्निंग घेतानाचे चॅलेंजेस आहेत. तुम्ही टिकून राहणं ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. मग तुम्ही जॉब करा किंवा बिझनेस करा. अगदी इंडिव्हिज्युअल वरती असू शकतं. Yes. पण दोन्हीमध्ये स्कोप आहे या क्षेत्रामध्ये हे नक्की. आणि तू ॲज अ फिमेल इंटिरियर डिझायनर जेव्हा आपण प्रॅक्टिस सुरू करतो त्यावेळी काय काय चॅलेंजेस येतात आणि त्याच्यातून आपण बाहेर कसं यावं आणि तुला काय आले त्याच्याविषयी स्पेशली सांग. चॅलेंजेस असं जर बघितलं तर मी म्हणेन की अगदी जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा आपल्याला एखाद्या क्षेत्राची अजून आपण जस्ट सुरुवात करत असतो तर त्यावेळेला जे काही टेक्निकल अडचणी येतात त्या सुरुवातीच्या काळात असतात. मी असं आता बघीन की माझ्या स्वतःचं बघीन मी की सुरुवात केल्यापासून आतापर्यंतच्या वेगवेगळ्या फेजमध्ये काय काय चॅलेंजेस आले असं. तर सुरुवातीला ते टेक्निकल ह्या स्वरूपामध्ये येतात. तुम्ही स्वतःला पण तुमचा वेळ मॅनेज करायचा आहे. जर समजा ॲट ए टाइम 4 साईट सुरू असतील तर कोणाला कसा वेळ द्यायचा आहे, कोणाकडनं जर काम तुम्ही आउटसोर्स केलं असेल तर ते कसं करून घ्यायचं आहे, ते प्रेझेंट कसं करायचं आहे, कन्व्हिन्स कसं करायचं आहे, कॉस्टिंग कसं, म्हणजे खूप अगेन सगळ्याच गोष्टी टेक्निकल ह्याच्यामध्ये येतात. नंतर गोईंग फॉरवर्ड मला असं लक्षात आलं की हा सगळा ना आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा विषय येतो. म्हणजे समटाइम्स असंही होतं की कुठलं काम घ्यायचं, कसं करायचं ह्याच्यापेक्षा कुठलं काम नाकारायचं हे सुद्धा तुम्हाला एक कळायला पाहिजे. कारण की बऱ्याचदा माणसं म्हणजे आजकाल क्लायंट्स हा इन्स्टा किंवा युट्यूब किंवा पिंटरेस्ट हे सगळे आता ह्या 5-10 वर्षात जास्त फोफावलं या सगळ्या गोष्टींचं. बिफोर दॅट ना माणसांचा थोडासा इंटिरियर डिझाईनवरती थोडीशी त्यांना एक शंका असायची की बजेट शूट होईल का, खूप खर्च होईल का, पण समजावून सांगितल्यानंतर कळायचं. आता थोडा नवीन चॅलेंज असा आहे की लोकांना बाहेर गुगल इमेजेसवरची किंवा इन्स्टावरचे इतर प्रोजेक्टचे रील्स किंवा फोटोज दाखवून त्यांना अपेक्षा असते की असंच्या असं करावं, पण त्यांना त्याच्यातली कॉस्ट, आपल्या स्पेसची अवेलेबिलिटी, सुटेबिलिटी हे सगळ्या गोष्टी बऱ्याचशा कळत नाही. तर हा एक विषय असतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की जे तू म्हणालीस की पैसे कसे मिळतात, तर ह्याच्यामध्ये आम्ही MNVTI मध्ये खरंच हा आमच्यासाठी एथिकल बिझनेस हा इतका पाया घट्ट झालाय की अजूनही आम्हाला असं कधीही वाटत नाही की ह्या गोष्टीमध्ये आपण चीट करावं. पण हे आपल्या बाजूची झाली. पण जेव्हा आपला इंटरेस्ट आणि आपली बाजू सेफ ठेवणं ह्याच्यासाठीचे हे स्किल्स वेगळेच आहेत. कारण बऱ्याचदा लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीये आणि तिथं आपल्याला थोडासा जास्त चॅलेंज येतो की आपण ॲज अ इंटिरियर डिझायनर आपली एक कॉमन हे असतं की आपल्याला क्लायंटचं पण हित साधायचं असतं आणि आपल्या मागं काम करणारी जी इतकी व्हरायटी ऑफ लोकांची टीम असते त्यांना ही सांभाळायचं असतं. कारण की ते मजदूर लोक असतात, म्हणजे खूप कष्ट करून येणारे लोक असतात. आपल्याला त्यांचे कष्ट दिसत असतात, त्यांची इंटेग्रिटी दिसत असते.
पलीकडच्या माणसाला बऱ्याच वेळेला ती तितकी कळत नसते. सो असं त्यामध्ये बॅलन्स साधणं हा खूप मोठा विषय असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला मला असं वाटतं तयारी करणं आणि स्वतः तयार होणं याच्यासाठी वेगळा स्वतंत्र एफर्ट्स आपल्याला घ्यायला पाहिजे. येस. आता जसं कामगारांचा विषय निघाला, तर मुली जेव्हा साईटवर जातात तेव्हा बऱ्याचदा शक्यतो सगळेच मेल कामगार असतात तिथे. तर मग ते काम करताना त्यांच्याशी कसा रॅपो बिल्ड करायचा आणि एक आपली डिग्निटी कशी मेंटेन करावी मुलींनी, त्याबद्दल थोडं सांगशील? हो, हे मला अगदी फॉर्च्युनेटली मी असं म्हणेन की मला या बाबतीत कधीही वाईट अनुभव आला नाही. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या टीम्स ह्या अत्यंत रिस्पेक्टने वागतात. आपण मेंटेन ठेवणं हा एक भाग आहे की आपला पोशाख कसा असावा, आपलं वागणं बोलणं कसं असावं. एक आपण ह्या सगळ्या गोष्टी आपली इंटेग्रिटी सांभाळून केल्या तर मला असं वाटतं त्या विदाऊट वर्ड्स दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतात. त्यामुळे तुम्हाला खूप नाही करावं लागत. पण अर्थातच वेळ ही काही आपल्याला हे नसते तर आपण थोडंसं व्हिजिलंट राहायला हवं. पण मी असं म्हणेन की एवढ्या 10 वर्षात मला माझ्या कामगारांच्या कडून किंवा कोणत्याही अशा वर्कर कडून असा अनुभव एकदाही आला नाही. म्हणजे मला खूप सांगायला त्या बाबतीत चांगलं वाटतं की बाहेर घडणाऱ्या गोष्टी बघता. पण एवढा थ्रेट नाही. व्हिजिलंट राहावं हे तर ऑलवेज आपल्यासाठी ऍडवायझेबल आहे. पण हा अनुभव खूप चांगला आहे. म्हणजे अगदी मी एकदा सांगेन की मी एका साईटवर गेले होते आणि तिथे 25th फ्लोअरवरचा हा फ्लॅट होता आणि काही कंप्लायन्स होता मोठी सोसायटी असल्यामुळे. तर मी तिथे एकटीच थांबले होते कारण की तो सोसायटीचा माणूस यायचा होता काही काही पेपर्स आणि हे घेऊन. तर माझ्याबरोबर त्यावेळेला सिलिंगची टीम आलेली होती साईट व्हिजिट करायला, बघायला. तर ते म्हटलं की चला मॅडम. मी म्हटलं नाही ते येत आहेत आणि मी थांबायला लागेल मला. ते बाहेर गेले. त्यांनी बघितलं की 25th फ्लोअरवरती सगळे फ्लॅट बंद आहेत आणि ह्या एकट्याच आहेत. ते बाहेर थांबून राहिले. मला माहितीच नव्हतं. ज्या वेळेला हा माणूस आला आणि मी हे सगळं घेऊन बाहेर पडले तिथनं, तेव्हा ते तिथंच. मी म्हणलं तुम्ही थांबलात गेला नाही, जवळपास पाऊण तास झालेला होता. ते म्हणे नाही नाही मैं रुका था, अभी निकलो, काही कोई है नाही फ्लोअर. सो हे अनुभव खूप चांगले आहेत. असं काही भीतीदायक आहे असं नाही मला असं वाटतं. हा पालकांचा प्रश्न असतो बरोबर. म्हणजे आजच्या जगामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे. पण इतकं घाबरण्यासारखं पण काही नाही असं मी म्हणते. तुझं आता जे सक्सेस आहे तर मग तुला काय वाटतं, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? सक्सेस हे मिळालंय अशी स्टेज मला वाटतं कधी येत नाही. ती अशी सतत चालू राहते प्रोसेस ती. पण टिकून राहणं, कारण की आपल्याला सगळे वर खाली असे सगळे अनुभव येत असतात. असा कुठलाच नसतो की आपण सतत असे वर जातो असं. त्यामुळे टिकून राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, टिकून तुम्ही तेव्हा राहता जेव्हा तुम्ही MNVTI सारख्या संस्थेतनं बाहेर पडता. कारण आम्ही आमचे टीचर्स बघतो, कारण इतके वर्ष झाले पण मी जेव्हा केव्हा येते तेव्हा तोच एक माहोल असतो, तोच एक फॅमिलीवाला वाईब्स असतात. आमच्या स्वतः टीचर्स सगळे आम्ही बघतोय तर ते सुद्धा वेगवेगळ्या फेजमधनं येत आहेत, पास होत आहेत आणि तरी सुद्धा कामात आहेत. तर मला वाटतं ही सगळी मिळून एनर्जी काम करते आणि आपण टिकून राहायला पाहिजे हे नक्की स्वतःच्या विश्वासावर. तुझ्या या वर्क लाईफ मध्ये जे आहे, म्हणजे तू पर्सनल लाईफ आणि वर्क लाईफ कसं बॅलन्स करतेस? हा पण एक मी म्हटलं तसं की समटाइम्स असं होतं की स्पेशली पोस्ट कोविड असं झालं होतं की कोविड जसा सगळे रिस्ट्रिक्शन्स हटले तेव्हा असं धडाधड पाऊस पडल्यासारखे प्रोजेक्ट यायला लागले आणि तेव्हा माझी टीम साईज लहान होता. सो मला तेव्हा लक्षात यायला लागलं होतं की आपला वेळच पुरत नाहीये. पण मग त्यावेळेला मला केव्हा तरी हे सांगावं लागलं की हे काम आता माझ्या वेळेत बसत नाहीये असं. हे असं मी म्हणेन की असं काही नेहमीच होत नाही की असं धडाधड पाऊस पडतो. पण समटाइम्स तुम्हाला ठरवावं लागतं की आता समजा काही वेगळ्या फेजमध्ये आहात तुम्ही, तर त्यावेळेला तुम्हीच ठरवलं पाहिजे की तुम्ही इतकं काम नका घेऊ की ज्याला तुम्ही केटर नाही करू शकत, किंवा तुमचा टीम साईज बिल्ड करा. जर काम येतंय तसं तर त्याप्रमाणे म्हणजे डेलिगेशन ऑफ वर्क करा. अशा गोष्टी पण करा मॅनेजमेंट साईड म्हणणं. आणि दुसरी गोष्ट, आपली इतर आवडीची कामं पण करत राहिलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपण सॅच्युरेटेड होत नाही किंवा बोर होत नाही किंवा आपण तेच ते करतोय असं होत नाही. तसं मी माझ्या आवडीसाठी म्हणून ट्रेकिंगला जाते. मला बाकी ज्या काही मेडिटेशनच्या गोष्टी आवडतात त्या करत राहते. आणि थोडासा अर्थातच मुलींच्यासाठी सगळ्यात द्यायला पाहिजे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मला आवडतं म्हणून मी फॅमिली टाइम काढते त्याच्यात. सो मग मी रिलॅक्स पण राहते आणि परत पुन्हा काम करायला जायला मजा येते. तुझ्या लाईफ मध्ये MNVTIचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, काय सांगू शकशील?
MNVTIचंच कॉन्ट्रीब्युशन आहे खरं सांगायचं तर. कारण की मला तेव्हा माहिती नव्हतं. म्हणजे मी मी म्हटलं तसं की ग्रॅज्युएशन नंतर जवळपास माझा मुलगा 3 वर्षाचा होता. तिसरीमध्ये होता. त्यावेळेला मी ऍडमिशन घेतली. तर एवढ्या वर्षांमध्ये माझा कॉलेज, शिक्षण या सगळ्याशी संपर्क तुटलेला होता. त्यामुळे मला खूप जास्त भीती एक प्रकारची होती की आता आपण ह्या सगळ्या स्ट्रीममध्ये कसं कॅच करणार आहे. पण इथं आल्यानंतर माझ्या क्लासमेट सुद्धा इतक्या गोड होत्या मुली त्या सगळ्या, की मला कधी असं वेगळं हे वाटलंच नाही. आणि ओव्हरऑल वातावरण म्हणा किंवा तुम्हाला ह्या सगळ्या क्षेत्रात नुसतं डिग्री घेऊन गप्प बसा किंवा काहीतरी फक्त डिग्रीसाठी डिग्री घ्या, असं कधीच इथं हे नव्हतं. म्हणजे मला पहिल्या लेक्चरपासून मला आठवतं की ऑलवेज तुम्ही फील्डमध्ये जाणार आहे. तुम्ही आता स्वतंत्र काम करणारे कोणीतरी माणूस, तुमची स्वतंत्र काहीतरी ओळख असणार आहे. ह्याच पद्धतीनं तुम्हाला पहिल्या दिवसापासून ट्रेन केलं जातं किंवा तो विचार तुमच्यामध्ये हळूहळू रुजवला जातो. त्यामुळे बाहेर पडेपर्यंत मी म्हणेन की कोणत्याही आज मी पॉडकास्ट करते तरी सुद्धा मला थोडीशी भीती वाटली. तुम्ही जेव्हा फील्डमध्ये जाणार आहे तर तेव्हा थोडंसं राहतच. पण ते सगळं डील करण्यासाठी तुम्ही एकदा म्हणतो ना, बाळ हात सोडून छान चालायला लागेपर्यंत आई बघत असते, सपोर्ट करते. तसं MNVTI सगळ्या मुलींना करत असतात. त्यामुळं MNVTIचा रोल खूप मोठा आहे, प्रश्नच नाही. म्हणून मी म्हटलं की जेव्हा जेव्हा मला इथं यायला मिळतं तेव्हा मला अगदी आवडतं की आवर्जून मला सांगायला आवडेल की शिक्षणाची क्वालिटी आणि एवढ्या वर्ष मी पासआउट होऊन झाल्यानंतर सुद्धा मी बघतीये तर हे सगळं मेंटेन पेक्षा एन्हान्स होते अजून जास्त जास्त. तर अगदीच 100% वाटा आहे असं म्हणायला पाहिजे. नवीन जनरेशनच्या ज्या मुली आहेत त्यांना आता इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स करायचा असेल तर तू तुझ्याकडून काय सजेस्ट करशील? अगदी ज्यांना आवड आहे त्यांनी निश्चित यावं. फक्त मी असं म्हणेन की कोणीतरी केलं आहे म्हणून आलाय तर स्वतःच्या क्लॅरिटीने या. म्हणजे बरेचदा असं मी काही बाहेर बघितलं पण की नाही हे फार डोकं पिकवणारं काम आहे आणि फारच खर्चिक आहे, फार काही त्याच्यामध्ये काही स्टॅबिलिटी नाही असं. पण असं वाटतं की हे सगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. आपल्याला जेव्हा क्लॅरिटी असते की मला हेच काम करायचंय, कारण प्रत्येकाचं तेच नसतं की क्रिएटिव्ह काम आवडतंय किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर थोडंसं सेल्फ रिअलायझेशन ठेवा, क्लॅरिटी घ्या आणि ह्या क्षेत्रात तुम्ही नक्की या. आणि जसं की कुठलंही काम असलं तरी तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे योग्य, प्रॅक्टिस केलं पाहिजे, सतत तुम्हाला अपडेट होत राहिलं पाहिजे आणि ते कामात कसेही अनुभव आले तरी टिकून राहिलं पाहिजे. ह्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही 100% ह्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकताच. अगदी 100%. आणि जर MNVTI मध्ये आलात तर 100%च व्हाल. शंकाच राहणार नाही. थँक्यू श्रुती. तुझा खूप वेळ आमच्यासाठी दिलास आणि पुढच्या ज्या मुली येणार आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला गायडन्स दिलास. तर टीम MNVTI कडून श्रुती मराठेचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद मोनाली. थँक्यू.